नमस्कार फ्रेंड्स, होमकुकच्या किचनमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते। आजच्या रेसिपीजमध्ये मी तुम्हाला फक्त बटाटा वापरून एक नाश्त्याचा असा पदार्थ बनवून दाखवणार आहे जो घरामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना नक्कीच आवडेल। आज आपण इथे बटाटा रोल्स करणार आहोत। अतिशय क्रिस्पी आहे, बनवण्यासाठी एकदम सोपे आहेत आणि फार कमी साहित्य लागतात। तर आता आपण इथे डायरेक्टली हे बटाटा रोल्स आहेत ते इथे बनवण्यासाठी घेऊयात। तर त्यासाठी मी इथे 3 उकडलेली मोठी बटाटे घेतलेली आहेत। वजनाप्रमाणे हे 200 ग्राम बटाटे आहेत। आता ही बटाटे आहेत ते आपल्याला इथे पूर्णपणे मॅश करून घ्यायचे आहे। तर कुठेही त्याचा अख्खा तुकडा नाही राहिला पाहिजे असं आपल्याला हे पूर्ण मॅश करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मी इथे पूर्ण बटाटे इथे मॅश करून घेतलेली आहेत। आता ह्यात आपल्याला इथे बटर घालायचं आहे। इथे मी 1 मोठा चमचा बटर वापरलेला आहे। वजनाप्रमाणे हे 9 ते 10 ग्राम बटर आहे। बटरचं प्रमाण आहे ते थोडं कमी झालं तरी चालेल, पण जास्त नाही झालं पाहिजे। बटर जर जास्त झालं तर हे रोल आहेत ते तळताना तेलामध्ये विरघळले जाण्याची शक्यता असते, म्हणून बटर आहे ते तुम्ही थोडं कमीच वापरा। हे बटर आहे ते देखील मी आता ह्या बटाट्यामध्ये पूर्णपणे मॅश करून घेते। अशा प्रकारे हे बटर आहे ते देखील पूर्ण या बटाट्यामध्ये मॅश करून झालेलं आहे। त्यात मी आता इथे चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि 1 चमचे दूध घातलेलं आहे, जेणेकरून याला क्रीमीनेस यावा म्हणून। अगदी क्रीम जशी असते तशी आपल्याला हा बटाट्याचा लगदा इथे झाला पाहिजे। आता दूध आणि मीठ आहे ते मी आता ह्यात व्यवस्थित मिक्स करून घेते। अशा प्रकारामध्ये आपलं हे रोल्सचं बॅटर आहे ते इथे पूर्ण रेडी झालेलं आहे। तुम्ही इथे पाहू शकता त्याची किती प्रमाणात कन्सिस्टन्सी आहे ते। आता मी इथे एक पाइपिंग बॅग घेतलेली आहे आणि ही पाइपिंग बॅग आहे ती मी इथे कट करून घेतलेली आहे। थोडा मोठाच होल ठेवायचा आहे। ही पाइपिंग बॅग आहे ती मी आता इथे एका ग्लासमध्ये ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे रोल्सचं जे बॅटर आहे ते इथे घालायचं आहे। हे बॅटर आहे ते मी आता ह्या पाइपिंग बॅगमध्ये भरून घेतलेलं आहे। इथे मी आता एक प्लेट घेतलेली आहे आणि त्यावरती मी क्लीन रॅप ठेवलेला आहे। तुम्ही इथे कोणतीही प्लास्टिकची पिशवी देखील इथे यूज करू शकता। त्यावरती आता आपल्याला इथे जे आपण पाइपिंगमध्ये भरून घेतलेलं बॅटर होतं त्याचे इथे रोल्स काढून घ्यायचे आहेत। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे। कधी तुम्हाला अचानक काही चटपटीत खायची इच्छा होत असेल तेव्हा तुम्ही हे बटाटा रोल्स बनवू शकता आणि बिलकुल तिखटही नाहीत, त्यामुळे तुम्ही हे लहान मुलांना देखील खाण्यासाठी देऊ शकता। हे रोल्स आहेत ते आपल्या आता इथे पाडून झालेले आहेत। आता आपल्याला हे रोल्स आहेत ते 20 मिनिटे डीप फ्रीझरमध्ये सेट करण्यासाठी ठेवायचे आहेत। जोपर्यंत ते पूर्ण कडक होत नाहीत तोपर्यंत आपल्याला हे चांगले सेट करून घ्यायचे आहेत। इथे एक 20 मिनिटे झालेली आहेत। तुम्ही इथे पाहू शकता हे रोल्स आहेत ते इझिली डिशपासून पूर्ण सेपरेट झालेले आहेत, म्हणजे हे पूर्ण व्यवस्थित एकदम सेट झालेले आहेत। आता आपल्याला हे रोल्स आहेत ते इथे कटिंगसाठी घ्यायचे आहेत। तुम्हाला जी साईज हवी आहे त्या साईजमध्ये तुम्ही इथे हे रोल्स आहेत ते इथे कट करून घ्या। आणि तुम्ही इथे पाहू शकता माझे हे रोल्स आहेत ते किती प्रमाणात जाड आहेत ते। खूप जास्त पण आपल्याला हे रोल्स जाड नाही ठेवायचे आहेत, कारण की आपण जेव्हा हे रोल्स तळून घेतो तेव्हा ते हलके असे फुगले जातात। अशा प्रकारे मी आता इथे बाकीचे रोल्स आहेत ते देखील इथे कट करून घेते। इथे आता आपण हे रोल्स कोटिंगसाठी घेणार आहोत। त्यासाठी मी इथे ब्रेड क्रम्स घेतलेला आहे, कॉर्नफ्लॉवरचं पाणी आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। मी इथे आता ब्रेड क्रम्समध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घातलेली आहे। हे पूर्णपणे इथे ऑप्शनल आहे। हे बटाट्याचे रोल्स आहेत ते मी सर्वप्रथम इथे कॉर्नफ्लॉवरमध्ये डिप केलेले आहेत। त्यानंतर मी आता इथे ह्या कॉर्नफ्लॉवरच्या पाण्यामध्ये घातलेले आहेत, जेणेकरून जे हे ब्रेड क्रम्स आहेत ते ह्या रोलला व्यवस्थित चिकटले जावेत म्हणून। जास्तीत जास्त आपल्याला ब्रेड क्रम्स या रोल्सवरती लावून घ्यायचं आहे, ज्याने आपले हे रोल्स आहेत ते तळल्यावरती खूप जास्त क्रिस्पी बनतात। खूप झटपट बनणारी रेसिपी आहे आणि फार जास्त मेहनतही लागत नाही, त्यामुळे तुम्ही जरूर एकदा तरी ट्राय करा, सगळ्यांना नक्कीच आवडेल। तशाच प्रकारे मी इथे बाकीच्या रोल्सवरती देखील ही कोटिंग करून घेते। अशा प्रकारे माझे इथे बाकीचे रोल्स होते त्यावरती देखील ही कोटिंग करून झालेली आहे। दुसरीकडे मी एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं। तेल एकदा का छान कडकडीत गरम झालं की आपल्याला हे एक एक करून रोल्स आहेत ते ह्या तेलामध्ये घालायचे आहेत आणि 4 ते 5 मिनिटे मीडियम फ्लेमवरती चांगले तळून घ्यायचे आहेत। आणि गॅसची फ्लेम आहे ती मध्ये मध्ये मीडियम ठेवायची आहे आणि मध्ये फास्ट ठेवायचे आहेत, ज्याने आपले हे रोल्स आहेत ते एकदम छान क्रिस्पी असे बनतात। त्याला जोपर्यंत पूर्णपणे गोल्डन रंग येत नाही तोपर्यंत आपण हे रोल्स इथे चांगले तळून घेणार आहोत। तुम्ही इथे पाहू शकता आपले हे रोल्स आहेत ते हळूहळू असे फुगायला लागलेले आहेत। जर तुमचं इथे बटरचं प्रमाण जास्त झालेलं असेल तर आपले हे रोल्स आहेत ते इथे तेलामध्ये विरघळले जाण्याची शक्यता असते, त्यामुळे बटर आहे ते आपल्याला आधी कमीच वापरायचं आहे। अशा प्रकारे एक 4 ते 5 मिनिटे जोपर्यंत त्याला पूर्ण गोल्डन रंग येत नाही तोपर्यंत आपल्याला हे रोल्स इथे चांगले तळून घ्यायचे आहेत।
अशा प्रकारे एक 4 ते 5 मिनिटे पूर्ण तळून घेतल्यावरती आपले हे रोल्स आहेत ते इथे तळून पूर्णपणे रेडी झालेले आहेत. त्याला मस्त गोल्डन रंग आलेला आहे वरतून. असे आपले बटाट्याचे रोल्स आहेत ते इथे खाण्यासाठी पूर्णपणे रेडी झालेले आहेत. हे बटाट्याचे रोल्स आहेत ते मी इथे टमॅटो सॉससोबत खाण्यासाठी सर्व केलेले आहेत. कधी तुम्हाला अचानक चटपटीत काही खाण्याची इच्छा होत असेल तर तुम्ही असे बटाट्याचे रोल्स आहेत ते जरूर एकदा तरी ट्राय करा. सगळ्यांना नक्कीच आवडतील. वरतून खूप एकदम क्रिस्पी झालेले आहेत आणि आतून एकदम सॉफ्ट आहेत. तुम्हाला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि माझी ही व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.